तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या कोकणारण्या चॅनलमध्ये. आणि आज रात्रीचा ब्लॉग स्टार्ट करताय कारण आज जातोय रात्रीचं मी नाचायला जातोय. म्हणजे आमच्या जवळच गाव आहे ओझर म्हणून, त्या गावातच जातोय. तांबळवाडी आहे, म्हणजे त्या वाडीत जातोय. आज नाच आहे. नाच म्हणजे झाकडी. तुम्हाला माहित नसेल, म्हणजे काय काय जणांना माहित नसेल, जे कोकणात राहतात त्यांना झाकडी असं माहित असणार. तर आज ते दाखवणार आहे तुम्हाला मी. आणि हे बघा, आज माईक लावलाय, काल घेतलेला, म्हणजे काल पार्सल आलेला. तो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी टाकला युट्यूब चॅनलला माझ्या, तर ते तुम्ही जाऊन बघा. जर नाही बघितलं असेल तर बघा. तर चला जाऊया आता. फोन आडवा. बस ना 10-5 सेकंद. आता आम्ही पोचलोय भालेकरवाडी.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमचं काही तर लावून घ्या रे, तुमचं काही तर चेक करा एकदा. असे तिकडे घ्या, तिकडे माईक तिकडे घ्या, त्या साईडला तुमच्या. आधी केलेच पाहिजे ज्ञानिवंत रसिक जनांचे चरण धरलेच पाहिजे. आणि जर का या कलेचे सार्थक झालेच पाहिजे तर मनोभावे पूजन रसिका तुमचे केलेच पाहिजे. मित्रांनो, माझी आजची स्तवन या रसिक राजाच्या चरणी अर्पण करतोय. बघा, पहिले मान वंदना या रसिक जना. माझ्या श्रोते जना पहिली मान वंदना या रसिक जना.
धराया हराया विघ्न श्री गणराया धराया हराया विघ्न श्री गणराया सादर करणार आहे जुनी आहे लेकिन बुवा जे बोल आहेत ते जड आहेत चाल तुम्ही सहज द्याल कारण जुनी आहे विषयाला विषय देता आला पाहिजे बुवा र ला रा क ला टा असले धंदे नको द्यायचा आहे तर विषयाला विषय द्या नाही तर चाल काय सहज द्या तर बुवांची गवळण अशी होती बुवा बोलले आवडती चाल होय खरंच आवडती चाल आहे माझी आगे स्वयंपाक कर तू डाळण भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट तर बुवांचे गवळणीचे बोल असे होते याच्या नीतीनं लागलाय गोरणा हा गोकुळचा अट्टल चोरणा मथुरा जाताना उठली बोंबना मथुरा जाताना उठली बोंबना मग लांबना बघ लांबना मला दिसतंय याचा श्यामना लांबना मला दिसतंय याचा श्यामना गवळण गवळण वाटली का बुवाची हा वाटली बस वाटली मग काय विषय नादच कोळा बुवा या गवळणीची जर मांडणी जर बघितली तर कोण कोणाला बोलतं हेच कळत नाही फक्त याचा श्यामना म्हणायचं म्हणून या गवळणीचा अट्टास आहे बुवांचा हा तर बुवा तुम्हाला कटिंग देतोय आसला जरी हा बोलला तुझा कमीच पडणार जोरला असला जरी हा बोलला तुझा कमीच पडणार जोरला होताच घाटात सामना होता घाटात आमना सामना
या पाहून माझा श्यामला अहो पळतात या पाहून माझा श्यामला आणि म्हणून माझी गवळण या ठिकाणी सादर करतोय. त्यात हंडीला पडलं बिळ का बुवा त्यात हंडीला पडलं बिळ खाली थपथप गळ त्यात हंडीला पडलं बिळ खाली थपथप गळ Yeah.
सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि आता जो खरा शक्तिसुराचा गाभा आहे मंडळी, त्याला सवाल जवाब प्रश्न उत्तर म्हणतात. बुवानी या बारीचा जो प्रश्न आहे, बसा. बुवांचा प्रश्न असा आहे, बुवा कुठं कोपऱ्यात बसले असतील तर बाहेर या, कारण फार महत्वाचं आहे, कान देऊन ऐका. कारण प्रश्नाचं उत्तर शोधणं फार कठीण आहे, कारण आपला एवढा ग्रंथ साठा आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपनिषदे, ग्रंथ संत, एवढा हिंदू धर्माचा ग्रंथाचा साठा आहे. आणि त्याच्यातून हे बुवांनी विचारलेले प्रश्न काढायचे फार कठीण काम आहे. आणि म्हणून बुवा ही मोठी मेहनत आहे, म्हणून जरा कान देऊन ऐका, बाहेर या. तर बुवांचा आजच्या बारीचा प्रश्न असा होता की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मलं, त्याचं नाव व गाव काय? बुवा आज प्रश्न तुमचा फोडणार आहे. तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या वस्तादांना, गुरूंना फोन लावून विचारा, किंवा माहित काही वेळा काय होतं, बुवांना प्रश्नाचं उत्तर माहित नसतं. पण आमचे दिवाळे बुवा सुज्ञ आहेत, त्यांना अवश्य माहित आहे. आणि म्हणून आतापर्यंत आम्ही तुम्हाला आमच्या तिसरी बारी आहे बुवांची, वाचनामध्ये आलेल्या जी नावं दिली होती, माहिष्मती व गंगा यांच्यापासून महिषासूर झाला, बुवांनी पटवून नाही घेतलं. मंदोदरी व भूमी यांच्यापासून सीता, हे देखील पटवून नाही घेतलं. तिसरं दिलं ते तुमच्या वस्तात सचिन कदम बुवा 5 तारीखला आमची बारी झाली तेव्हा उत्तर दिलं होतं जग म्हणून, ते देखील मान्य नाही केलं. परंतु बुवा जुळत नसलं तरी आमचं काम आहे शोधत राहणं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं. त्यामुळे सविस्तरपणे तुमचं उत्तर देतोय बघा. वैकुंठीच्या विष्णूची कांता लक्ष्मी बद्रिकाश्रमी गेले असतात, तेथे तपोवनात सनकादीन ऋषी अगदी कृश झालेलं पाहून म्हणाली, काय अघटित कर्म विधात्यांचे यांच्या मागे लावले आहे, त्याला दया कशी नाही. असे म्हणत असता त्या लक्ष्मीच्या जवळच्या नेत्रातून पाणी आले आणि त्या नेत्राचा एक बुंद गंगेत पडला. तो त्या गंगेत शंख स्त्री सह वर्तमान राहत होता. त्या शंकावती नामक स्त्रीने भक्षण केला. नंतर ती शंकावती गरोदर झाली. ती 7 महिन्याची गर्भिणी असता तिथे अवचित बाणासूर आला आणि त्याने ते दोन्ही शंख भक्षावयासाठी उचलून नेले. त्यावेळी आकाशवाणी झाली की या शंखाच्या उदरात गर्भ आहे, तो मोठा पराक्रमी होईल, तो पुत्र तू घे. अशी आकाशवाणी ऐकून बाणासुराने त्या उभयतांचे वचन घेऊन त्या दोघांस परत गंगेत नेऊन ठेवले. नंतर 9 मास भरतात आषाढ सप्तमी मंगळवारी 15 घटका रात्री शंकावतीला पुत्र झाला. तो तिने बोलल्याप्रमाणे बाणासुराला दिला, म्हणून त्यास बाणासुराचा पुत्र म्हणतात. शंकावतीच्या त्या शंकासूर पुत्राला बाणासुराने हौसावती नगरीमध्ये राज्य दिले. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते बुवा ऐका. त्या 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मलं, त्या बाळाचं नाव आहे शंकासूर आणि गाव हौसावती नगरी. बुवा तुम्हाला पटवून घ्यावंच लागेल, त्याचे शाप सुपडा साफ करून टाकील दुसऱ्या बारी, आहे की नाही? आले रण मैदानी बघू ज्ञानात पाणी.
एकदा राहून घ्या.